हॅलो स्टुडंट, पहा या व्हिडिओमध्ये आता आपल्याला शिकायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय ते शिकलो आणि डिस्टन्स फॉर्म्युल्याचा यूज करून दोन पॉईंटमधलं अंतर कसं काढतात ते शिकलो. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं ॲप्लिकेशन ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला. जे डिस्टन्स फॉर्म्युलाचा उपयोग कशासाठी करता येतो, आपल्याला काही ॲप्लिकेशन या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत ते बघायचे आहेत. तर डिस्टन्स फॉर्म्युल्याच्या ॲप्लिकेशनमध्ये त्याला म्हटलं होतं आपण टाईप 2 सेकंड टाईपचे एक्झाम्पल यामध्ये येतील. 3 मार्कचे एक्झाम्पल असतात आणि खूप इझी आहेत. त्या अगोदर पुन्हा एकदा डिस्टन्स फॉर्म्युला काय होता तो मी सांगणार तुम्हाला, लक्ष द्या इकडं. तर इफ A and B are any 2 point and if coordinates of A x1 y1 and coordinates of B that is x2 y2 are given, then we can find the distance between A and B by formula that is AB is equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So in this formula only we have to put the values, means we have to put the values of coordinates of A and coordinates of B. दोन कोऑर्डिनेट्स दिलेले असतील A चे आणि B चे. x2 x1 च्या व्हॅल्यू टाकायच्या, y2 आणि y1 ची व्हॅल्यू टाकायची. आता व्हॅल्यू टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे मायनस साइन आणि मायनस साइन आहे ते फॉर्म्युल्यामधलं आहे. तर काही वेळेस काही एक्झाम्पलमध्ये x2 किंवा x1 ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, इथं x1 निगेटिव्ह असेल तर मायनस मायनस दोनदा होईल, मायनस इंटू मायनस प्लस होईल. आणि x2 पहिला कोऑर्डिनेट फॉर्म्युल्यामधला जर मायनस असेल तर काही अडचण नाही, इथं सुद्धा y2 आणि y1 पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही पण असू शकतात. त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व करायचं. बघा आता पुन्हा एकदा ॲप्लिकेशन शिकण्या अगोदर पुन्हा एकदा मी तुम्हाला क्लास 9वीची आठवण करून देतो. वर्ग 9वीमध्ये आपण एक गोष्ट शिकली होती, आठवा, चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रीमध्ये. प्रत्येक गोष्ट ही अगोदरच्या प्रिव्हियस नॉलेजवर बेसिसवर असते आणि त्यासाठीच आपल्याला अगोदरचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. मग वर्ग 9वीमध्ये आपण काय शिकलो होतं, आपण एक गोष्ट शिकली होती, आठवत असेल तुम्हाला तर, बिटवीननेस. What is mean by betweenness? Betweenness means if 3 points are collinear, then we know that always there is one of the point out of these 3, one of the point is in between other 2. So this is called as betweenness. मग काय शिकलो होतं आपण त्या ठिकाणी, if there are 3 points, let us consider 3 point A, B and C. A and B and C and A to C हे 3 डिस्टन्स या ठिकाणी आपण काढू शकतो. तर इफ दिस 3 पॉईंट सॅटिस्फाय सर्टन कंडिशन, जर या 3 पॉईंटनं एक कंडिशन सॅटिस्फाय केली, ती कंडिशन कोणती होती तर बघा इकडं, इफ डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन फर्स्ट 2 पॉईंट A and B प्लस डिस्टन्स बिटवीन B and C इज इक्वल टू असेल टोटल डिस्टन्स, दॅट इज डिस्टन्स बिटवीन AC. इफ दिस कंडिशन इज सॅटिस्फाय, म्हणजेच A आणि B मधलं अंतर आणि B आणि C मधलं अंतर इज इक्वल टू हे टोटल अंतर असेल A आणि C मधलं. यालाच असं लिहिता येईल, लेंथ ऑफ सेगमेंट AB प्लस लेंथ ऑफ सेगमेंट BC इज इक्वल टू असेल टोटल सेगमेंट, दॅट इज लेंथ ऑफ सेगमेंट काय AC. तर इफ दिस कंडिशन इज सॅटिस्फाय, देन आपल्याला म्हणता येईल पॉईंट, कोणकोणते पॉईंट्स तर पॉईंट A, B अँड C हे 3 पॉईंट असतात काय कोलिनियर. दिस 3 पॉईंट आर कोलिनियर अँड B इज इन बिटवीन A अँड C. दिस इज द betweenness. There are again 2 other chances. इथं जसं B हा A आणि C च्या मध्ये, तर C सुद्धा A आणि B च्या मध्ये असू शकतो, दुसरी पॉसिबिलिटी. किंवा अगेन
ए मे बी इन बिटवीन बी अँड सी. जर ही अट पूर्ण होत असेल तर आपल्याला माहिती आहे ए सी बी कोलिनियर असतात आणि सी इज इन बिटवीन ए अँड बी और बी ए सी आर कोलिनियर. To prove that C is in between A or ABC are collinear, here BAC are collinear or ACB are collinear, तर एक अट पूर्ण होणं आवश्यक आहे. ती कोणती? तर डिस्टन्स बिटवीन AC प्लस डिस्टन्स बिटवीन काय CB इज इक्वल टू हे ACB आणि BAC. हे 3 पॉईंट कोलिनियर व्हायचे असतील तर इथं अट पूर्ण होणं आवश्यक आहे. AC प्लस CB इज इक्वल टू काय AB आणि या ठिकाणी BA प्लस AC इज इक्वल टू काय BC. म्हणजे दोन छोट्या अंतराची बेरीज, हे जे दोन स्मॉल डिस्टन्स आहे या दोनची बेरीज जर मोठ्या डिस्टन्स इतकी येत असेल म्हणजे ही अट पूर्ण होत असेल, देन वी सेट दॅट पॉईंट ACB या ठिकाणी और BAC और या ठिकाणी ABC आर कोलिनियर पॉईंट्स. तर कोलिनियर पॉईंट डिटरमाइन करण्यासाठी ही सिंपल गोष्ट आपण वर्ग 9 शिकली होती, 3 पॉईंट कोलिनियर दाखवण्यासाठी. मग आता डिस्टन्स फॉर्म्युल्याचा यूज करून हीच गोष्ट कशी प्रूव्ह करता येईल? 3 मार्कचे IMP क्वेश्चन आहेत. तर बघा त्यातले काही एक्झाम्पल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. एक कोलिनियर आणि एक नॉन कोलिनियर दोन्ही टाईपचं एक एक उदाहरण बघूया. तर हे समजलं आता तुम्हाला ABC कोलिनियर केव्हा असतात? जर डिस्टन्स बिटवीन AB प्लस डिस्टन्स बिटवीन BC इज इक्वल टू काय असेल? डिस्टन्स बिटवीन A अँड C. तर बघा आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट पहा. या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे? काय करायचं आहे आपल्याला? डिटरमाइन करायचं आहे, म्हणजे ठरवायचं आहे. काय ठरवायचं आहे? डिटरमाइन वेदर द पॉईंट P21 Q8-3 R -1 3 आर कोलिनियर. हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत की नाही ते ठरवायचं. मग लेट अगोदर आपण हे तिन्ही पॉईंट मानून घेणार. लेट P विच इज इक्वल टू 21 BX1 Y1 Q सेकंड पॉईंट इज 8-3 याला म्हणायचं काय? X2 Y2 अँड R थर्ड पॉईंट इज -1 3 that is X3 Y3. तर 3 पॉईंट कोलिनियर दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की कोणत्याही 2-2 पॉईंटमधल्या अंतराची बेरीज ही तिसऱ्या अंतरात की आहे. आता इथं पॉसिबल 3 डिस्टन्स आपल्याला काढता येतात. PQ डिस्टन्स काढता येते, QR आणि PR. त्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल कोणता फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला. देन बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय लिहू शकतो पहा आपण? तर पहिले तर डिस्टन्स काढायचं आपल्याला P आणि Q या 2 पॉईंटमधलं. त्यासाठी PQ इज इक्वल टू फॉर्म्युला काय तयार होईल? X2 मायनस X1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Y2 मायनस Y1 ब्रॅकेट स्क्वेअर. अगेन X2 मायनस X1 काय बघा या ठिकाणी कम्पॅरिझन डायरेक्टच करायचं. X2 इज 8, X1 इज 2 मीन्स 8 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Y2 इज -3 मीन्स -3 मायनस फॉर्म्युल्यामधलं आणि Y1 ची व्हॅल्यू आहे किती? 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला सॉल्व करा. 8 मायनस 2 इज 6 स्क्वेअर प्लस -3 -1 दोन्ही चिन्ह सारखे ॲडिशन होईल -4 स्क्वेअर मीन्स 6 स्क्वेअर इज 36, 4 स्क्वेअर इज 16 अंडर रूट 6 + 6 12, 3 + 1 + 1 5 अंडर रूट 52 मधून परफेक्ट स्क्वेअर बाहेर निघतो. एक कोणता निघतो बघा? तर परफेक्ट स्क्वेअर बाहेर निघतो 4. 13 4s are 52 मीन्स परफेक्ट स्क्वेअर 4 आहे. 4 कशा स्क्वेअर रूट आहे? सॉरी स्क्वेअर आहे 2चा. तर 4चा स्क्वेअर रूट आपण बाहेर काढला 2 अंडर रूट 13 that is length of PQ or distance between PQ is 2 under root 13 number 1. हे झालं एक. त्यानंतर दुसरे डिस्टन्स काढणार आपण. बघा इकडं आता
डिस्टन्स बिटवीन क्यू आर, डिस्टन्स बिटवीन क्यू आर काय येईल, फॉर्म्युला थोडासा चेंज होईल, लक्ष द्या इकडं. डिस्टन्स बिटवीन क्यू आर काय येईल, x3 मायनस x2, x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. यात व्हॅल्यू टाकू. x3 इज -1 minus 8 ब्रॅकेट स्क्वेअर, y3 इज 3 मायनस, आता या ठिकाणी बघा मायनस फॉर्म्युलामधलं आणि y2 ची व्हॅल्यू सुद्धा मायनस आहे, मायनस इंटू -3 म्हणजेच डायरेक्ट लिहितो +3. यार मायनस 9 स्क्वेअर 3 + 3 6 स्क्वेअर, 9 स्क्वेअर मायनस 9चा स्क्वेअर येईल 81 + 36 आणि 81 + 36 इज 100 अँड किती ते बघा 170. यातून सुद्धा परफेक्ट स्क्वेअर बाहेर काढता येईल. 9 13 जार 117, स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3, तर 3√13 इज द लेंथ ऑफ क्यू आर. इक्वेशन नंबर 2. देन पुढं काढायचं आपल्याला डिस्टन्स पी आर. सिमिलरली पी आर इज, याचाही फॉर्म्युला चेंज होईल. पी आरचा फॉर्म्युला काय तयार होईल पहा, या 2 पॉईंटपासून. पी आर इज x3 मायनस x1, x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y3 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. x3 इज बघा x3 काय, x3 इज -1 x1 इज 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर, y3 इज 3 -1 ब्रॅकेट स्क्वेअर. येईल -3चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर मीन्स 9 + 4 √13. इक्वेशन नंबर 3 ये लेंथ ऑफ पी आर. आता लक्ष द्या इकडं 3 डिस्टन्स आपण काढलेत. कोणकोणते काढलेत, पी क्यू, पी आर आणि अगोदर काढलं होतं काय क्यू आर. ठीक आहे. आता करायचं काय आपल्याला, 2 छोटे अंतर पाहायचे. त्यातले सर्वात लहान अंतर कोणते आहेत, तर हा 3√13 आहे, हा 2√13 आहे आणि हा फक्त √13 आहे. म्हणजे आपल्याला 1 आणि 3 ची सम करावं लागेल. फ्रॉम 1 and 3, 1 व 3 वरून. पहा 1 व 3 ची बेरीज का करायची, महत्त्वाचा प्रश्न हा आहे. तर मी आधीच सांगितलं की 2 जे सर्वात लहान अंतर असतील, सर्वात मोठं डिस्टन्स जे आहेत 3√13 हे सोडून द्या, उरलेल्या 2 ची सम करा. पी क्यू प्लस पी आर दॅट इज 2√13 प्लस √13. काय पहा आन्सर, 2दा √13 आणि 1दा √13 हे येईल 3√13. अँड फ्रॉम इक्वेशन 2, हे 2 मध्ये एक व्हॅल्यू काढलेली आपण, सर्वात मोठं अंतर क्यू आर हे सुद्धा किती आहे 3√13. म्हणजे या 2 ची सम 3√13 आणि सर्वात मोठं अंतर सुद्धा काय आहे 3√13. याचा अर्थ आपल्याला काय लिहिता येईल, या ठिकाणी बिटवीननेसची प्रॉपर्टी लागायली आहे. याचा अर्थ पी क्यू प्लस पी आर इज इक्वल टू काय क्यू आर. ही अट पूर्ण झाली. 2 डिस्टन्सची बेरीज 3ऱ्या डिस्टन्स इतकी यायली आहे. अँड देअर फोर पॉईंट, हे जे 3 पॉईंट आहेत कोणकोणते, पी क्यू अँड आर काय तार कोलिनियर. हे 3 पॉईंट याचा अर्थ कोलिनियर आहेत. पहा या टाईपचं एक्झाम्पल आहे. 3 डिस्टन्स काढले पी क्यू, त्यानंतर क्यू आर आणि पी आर. 2 छोट्या डिस्टन्सची सम केली जी आली 2√13 + 13 इज इक्वल टू 3√13. सर्वात मोठं अंतर त्याच्या इतकंच होतं 3√13. म्हणजे ही अट पूर्ण झाली बिटवीननेसची आणि म्हणून पॉईंट पी क्यू आर आर कोलिनियर्स. देन आता सेकंड एक्झाम्पल पहा याचप्रमाणे. आता या एक्झाम्पलमध्ये पुन्हा एकदा मी 3 पॉईंट घेतलेत, म्हणजे 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. क्वेश्चन बरोबर बघा. डिटरमाइन वेदर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. पॉईंट आहे A12, B53, C18 अँड 6. तर काढूया अंतर. बघा पहिले लेट लिहून, सपोज मानायचं आपल्याला पहिला पॉईंट A12 विच इज इक्वल टू x1 y1, B
5 3 which is equal to x2 y2, c 18 6 which is equal to x3 y3. again by distance फॉर्म्युलानं आपल्याला हे डिस्टन्स काढता येते. आपण ॲप्लिकेशनच डिस्टन्स फॉर्म्युला शिकायलो आहे, तर डिस्टन्स फॉर्म्युलानं हे 3 डिस्टन्स काढायचे. पहा याच टाईपचे एक्झाम्पल पुढं अजून येणार आहे. लास्ट टॉपिकमध्ये चॅप्टरच्या स्लोपमध्ये आपण 3 पॉईंट कोलिनियर दाखवणार बाय युझिंग स्लोपसुद्धा. तर डिफरन्स क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारे सोडवायचं सांगितलं आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे, पुन्हा एकदा लक्ष द्या इकडे. ए बी पहिलं डिस्टन्स काढू आपण. ए बी काय पहा, ए बी अंतर काढण्यासाठी आपल्याला ए आणि बीचे कोऑर्डिनेट्स लागतील जे दिलेले आहेत. फॉर्म्युला तयार होईल x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. यात व्हॅल्यू पुट करतो मी. x2 x1 5 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 इज 3 3 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. Here 5 - 1 is 4 4 square, 3 - 2 is 1 square, that is under root 4 square is 16, 1 square is 1 under root 17. नंबर 1. त्यानंतर पुढचा डिस्टन्स काढतो BC. अंडर रूट x3 - x2. BC काढण्यासाठी आपल्याला हे 2 पॉईंट कन्सिडर करावं लागतील. x3 - x2 x3 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा, सर्व कोऑर्डिनेट्स पुट करा. x3 - x2 दॅट इज 18 - 5 स्क्वेअर, देन 6 - 3 स्क्वेअर. 18 - 5 इज 13 13 स्क्वेअर प्लस 6 - 3 इज 3 स्क्वेअर. मीन्स बघा काय ते 169, 3 स्क्वेअर इज 9, तर इट इज इक्वल टू 178. नंबर 2. त्यानंतर बघा आता एकच डिस्टन्स काढायचं राहिलं आहे. कोणतं डिस्टन्स राहिलं काढायचं आहे? 3rd AC. तर AC काय येईल? तर ACचा सुद्धा फॉर्म्युला थोडासा चेंज होईल. AC काढण्यासाठी आपल्याला पॉईंट ए आणि सी कन्सिडर करावं लागेल. म्हणजे फॉर्म्युला तयार होईल x3 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y3 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. x3 - x1 18 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि y3 - y1 इज काय 6 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. Here 18 - 1 is 17 17 square, 6 - 2 is 4 means 4 square. Here 17 square is 289, 4 square is 16. सम पहा किती येते 9 + 6 15, carry 1 is 0 and 3 305 under root 305. नंबर 3. पहा आता सर्वात छोटे अंतर जर विचार केला तर अंडर रूट 17 आणि अंडर रूट 178 हे 2 छोटे अंतर आहेत. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 आपण करणार 1 आणि 2 ची सम. मीन्स AB प्लस BC इज इक्वल टू अंडर रूट 17 प्लस अंडर रूट 178. दोन्ही इरॅशनल नंबर आहेत. दोन्हीची ऑर्डर जरी सेम असली तर आपल्याला माहिती आहे की 2 इरॅशनल नंबर ज्यांचा रॅडिकंड म्हणजे अंडर रूटमधली टर्म जोपर्यंत सेम येत नाही तोपर्यंत त्याची ॲडिशन होत नाही. याला असंच ठेवा. फ्रॉम 3 तिसरं डिस्टन्स आहे AC इज इक्वल टू अंडर रूट 305. इक्वेशन याला नंबर द्यायची गरज नाही. तर पहा ऑब्झर्व करा काय अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आणि यामध्ये फरक आला. यामध्ये या 2 छोट्या डिस्टन्सची सम ही सर्वात मोठ्या डिस्टन्स इतकी यायली नाही. मीन्स काय लिहिता येईल AB प्लस BC इज नॉट इक्वल टू AC. आणि सिम्पली फक्त तुम्हाला एवढंच करायचं की 3 पॉईंट कोणते पॉईंट A, B अँड C हे नॉन कोलिनियर आहेत असं लिहायचं आहे. तर पॉईंट A, B अँड C आर नॉट कोलिनियर पॉईंट्स. पुन्हा एकदा काय काय केलं आपण 3 पॉईंट दिलेले होते. 3 पॉईंट
मी मांडले अगोदर ABC x1 y1 x2 y2 x3 y3. डिस्टन्स फॉर्म्युल्याचा यूज केला, दोन दोन डिस्टन्स काढले. पहिले AB डिस्टन्स काढलं व्हॅल्यू टाकून √70, BC डिस्टन्स काढलं √178 आणि AC काढलं जे √305. सर्व कॅल्क्युलेशन व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर दोन छोट्या डिस्टन्सची सम केली. तर डिस्टन्स 1 आणि 2 मध्ये दोन छोटे डिस्टन्स होते, म्हणजे AB + BC जे आलं √17 + √178. सम होत नाही. सर्वात मोठं अंतर होतं AC विच इज इक्वल टू √305. आता यार AB + AC इज नॉट इक्वल टू AB + BC इज नॉट इक्वल टू AC. बिटवीननेस डज नॉट होल्ड गुड, मीन्स डज नॉट, दिस 3 पॉइंट does not obey the property of betweenness. betweenness इथं लागत नाही आणि त्यामुळं पॉईंट ABC आर नॉट कोलिनियर और नॉन कोलिनियर पॉईंट्स. तर अशाच इझिली आपल्याला 3 पॉईंट कोलिनियर आहेत की नाही ते सांगता येते बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. तर ठीक आहे, यानंतर